नमस्कार. आज मी शेअर करणार आहे डब्यासाठी परफेक्ट फ्लावर मसाल्याची रेसिपी. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी फ्लावर कापून घेतला. आता हा फ्लावर आपण गरम पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत. तर पाणी पण छानसं गरम झाले. मीठ टाकतोय 1 चमचा. आता त्याच्यामध्ये फ्लावर टाकूया आणि अर्धा कच्चा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी तुम्हाला मसाले पण सांगते. तर काही खडे मसाले घेतलेत. त्याच्यामध्ये अर्धा जावित्री घेतलेला आहे, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 1 स्टार फूल घेतले आणि 4 लवंग घेतलेले आहेत. तर आपल्याला हे भाजायचे नाही आहेत. तर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून फिरवून घ्यायचे. तर मिक्सरचं जार घेतले, त्याच्यामध्ये आपण हे खडे मसाले टाकतोय. भाजीला फ्लेवर खूप छान येते याच्यामुळं. आता थोडंसं पाणी टाकतोय त्याच्यामध्ये. मौसूद असं फिरवून घ्यायचे. हे बघा फिरवून झालेलं आहे मस्त असं. आता त्या प्लेटमध्ये काढून घेतो साईडला. आपण बाकीचे मसाले सांगते. तर आपण जे मसाला वाटून घेतलाय खडे मसाल्याचा, तो चवीप्रमाणे मीठ घेतलाय, कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, अर्धा चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे, गरम मसाला आहे, काश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे, अर्धी वाटी दही घेतलेली आहे, आला आणि लसणाची पेस्ट आणि 1 कांदा किसून घेतलेला आहे मी. तर प्रथम आपण हे जे मसाले आहे ते दह्यामध्ये मिक्स करतो. आपण सर्व मसाले टाकून घेतो आणि चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचे सर्व मसाले आपण. हे बघा एकजीव झालेला आहे. आता आपला फ्लावर पण शिजला असेल. अर्धा कच्चा शिजवून घेतलेला आहे मी फ्लावर. स्वच्छ धुवून घेतलाय. आता फोडणीची तयार करतो. तर पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे, 1 चमचा तेल आणि अर्धा चमचा बटर टाकतो आपण. आणि आपण जो कांदा किसून घेतलेला आहे तो टाकतोय त्याच्यामध्ये. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आला आणि लसणाची पेस्ट टाकतोय अर्धा चमचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपण दह्यामध्ये जे मसाले टाकले होते ते टाकतोय त्याच्यामध्ये. एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आपल्याला फक्त थोडंसं गरम पाण्याचा वापर करायचा आहे. व्यवस्थित फिरवून झाले की मग आपण जे खडे मसाल्याचं वाटण तयार केलं होतं ते सुद्धा टाकतोय. या वाटणामुळे भाजीला कलर पण छान येतो आणि भाजी टेस्टी पण खूप छान लागते. व्यवस्थित फिरवून घ्यायचं. आता व्यवस्थित फिरवून झाले की कलर बघा ना किती छान आले. आता झाकण ठेवते 1-2 मिनिटासाठी. 2 मिनिटानंतर झाकण काढतो. मस्त असे आपले मसाले, सर्व मसाले शिजून झालेले आहेत. कलर पण छान आलेला आहे. आता त्याच्यामध्ये फ्लावर टाकतो आपण, जे अर्धी कच्ची शिजवून घेतलेले आहे ती. आता जे आपण दह्याची वाटी होती त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकतो आणि तेच पाणी आपण फ्लावरमध्ये ओततोय. तर आपल्याला जास्त घट्ट पण करायची नाही आणि जास्त पातळ पण नाही, त्यातले त्यात भाजी ठेवायची. त्यामुळं अगदी थोडंसं पाणी ओतते. आता व्यवस्थित फिरवून घ्यायचं. झाकण ठेवतोय आपण 5 मिनिटासाठी. आपली भाजी शिजण्यासाठी 5 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे. मस्त अशी भाजी शिजलेली आहे. तर आता मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर तुम्ही मिरचीच्या जागेवर आल्याचे तुकडे करून टाकले ना तरी चालतील. तर मिरची टाकलेली आहे, थोडीशी कोथिंबीर टाकतोय, फिरवून घेतोय आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतोय. खूप छान लागते ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर. तयार झालेली आहे चमचमीत अशी फ्लावर मसाल्याची रेसिपी. ही रेसिपी नक्की ट्राय करा. कमी वेळात आणि एकदम मस्त चव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.